मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी निगडित आहे. आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी तो निगडित आहे. मित्रांनो, आपल्या लक्षात आलंच असेल, जीवन जगत असताना जीवनावश्यक क्षेत्र जे आहे, की जे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी निगडित आहे, अशा प्रत्येक जीवनावश्यक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. आता जर तुम्ही ज्या भाज्या विकत घेता, पालेभाज्या किंवा कुठल्या, त्या एक तर पहिल्यांदा घाणीच्या पाण्यामध्ये बनवलेल्या असतात. आता त्याच्यावर काय आपण कंट्रोल ठेवू शकत नाही. पण त्या मार्केटमध्ये जेव्हा विकायला आणतात, तर काही ठिकाणी त्या घाणीच्या पाण्यात धुतल्या जातात कॅनॉलच्या आणि त्या तशाच आणल्या जातात विकायला. आणि त्यामुळं या भाज्या घरी आल्यानंतर स्वच्छ धुवून घेणं आणि व्यवस्थित अगदी आणि नंतर त्या वापरणं हे फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, की लोक किती बिघडलेत आणि किती भ्रष्ट झालेले आहेत. आपण गिरणीमध्ये जर दळण दिलं ना, गव्हाचं असेल ज्वारीचं असेल, तो पीठ काढतोच त्यातलं. काय काय जण तर दळणच बदलतात, म्हणजे गहू किंवा ज्वारी. म्हणजे हे सर्रास झालेलं नाही का, 5 किलो दळण दिलं तर 4च किलो येतं आपल्याकडे परत. तो त्यांच्या कार्याचा भागच झालेला आहे. मिरची कांडप केंद्रामध्ये जर आपण काही मसाले दिले तयार करायला, तिखट म्हणा किंवा जम्बो मसाला सगळा मिक्स, तो त्यातला मसाला काढतोच तो त्या ठिकाणी. तो त्या चोऱ्या केल्याशिवाय राहतच नाही. आता नारळ नारळ पाणी जे आपण पेशंटला देतो, म्हणजे कोरडा नारळ, म्हणजे ओलं नारियल पाणी नाही, खोबरं असलेला नारळ, तो फोडून खोबरं विकतात बघा काही लोक, त्यांचे नारळाचे स्टॉल असतात. तर ते त्यातलं जे पाणी निघतं, ते पेशंट लोक घेऊन जातात त्यांच्या पेशंटला देण्यासाठी. तर तो ते विकायला ठेवतो. नारळ फोडल्यानंतर खोबरं विकतो आणि ते पाणी एका भांड्यामध्ये भरून ठेवतो. ते तुम्ही विकत घेऊन जाऊ शकता. पण त्याच्यामध्ये तो पाणी टाकून ठेवतो, जास्त पैसे यावेत म्हणून. जर तुम्ही अंडी घ्यायला गेला, तर काही ठिकाणी बघा असे बारके बारके अंडी असतात पिवळ्या रंगाचे, आणि तो सांगतो गावरान अंडी आहेत. आणि मग आपण अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं, की चहा पावडरमध्ये जर अंडी ठेवले, तर त्याला तांबूस रंग प्राप्त होतो, पिवळट तांबूस. म्हणजे ते विलायतीचे अंडे असतात, पण तो गावरान अंडी म्हणून विकतो. कलिंगड जर तुम्ही घ्यायला गेलं उन्हाळ्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ते इंजेक्शन देऊन लाल रंग तयार करतात, की जेणेकरून कलिंगड लाल दिसेल. उसाचा रस जर तुम्ही प्यायला गेला, मला असं आठवतंय माझ्या बालपणी हा प्रकार नव्हता. अगदी ताजा उसाचा रस मिळायचा आणि पाहिजे तेवढा बर्फ मिळायचा. आता काय करतो तो गुराळवाला, आधीच भांड्यामध्ये बर्फ टाकून ठेवतो भरपूर, आणि त्याच्यामध्येच उसाचा रस गाळतो, म्हणजे ते बर्फाचंच पाणी तयार होतं आणि मग ते आपल्याला उसाचा रस म्हणून देतो. परत ग्लास भरताना त्याच्यामध्ये 30% बर्फ टाकतो आणि मग उसाचा रस, म्हणजे तो बर्फाचाच रस, तो मॅक्सिमम त्याच्यामध्ये देतो. ते त्याला परवडतं वाटतं काहीतरी, आणि अशामुळे असा ऊसाचा रस आपण त्या ठिकाणी. आता उन्हाळ्यात मला यावर्षी एक गोष्ट लक्षात आली, की आंबे खूप लवकर मार्केटमध्ये येतात मार्चमध्ये, आणि ते त्याची चवच नाही आणि नंतर त्रास होतो पोटाला. मग मी हापूसचे आंबे जरी कुठूनही आणले, तुम्ही देसाईकडून आणले, तरी ते पावडरीमध्येच पिकवतात, कारण भाव डबल टिबल मिळतो. मग आपल्याकडे एक प्रथा आहे बघा, आपल्या धर्मामध्ये ना प्रत्येक गोष्टीची आउटलाईन दिलेली आहे, डेडलाईन दिलेली आहे. तर अक्षय तृतीयेनंतरच त्या आंब्याला चव येते. त्याच्या आधी तुम्ही कुठूनही कसाही आंबा खा श्रीमंतीच्या जोरावर, पण त्याला चव नाही येत आणि त्याचा त्रास होतो. तर ते मार्चपासूनच हल्ली आंबे मार्केटमध्ये येतात, पावडरीमध्ये पिकवलेले. आता दुधाचा विषय फार मोठा आहे. बरंचसं दूध तर असं सांगतात की केमिकल्समध्ये तयार केलं जातं, युरिया किंवा वापरून. एक तर ते दूध पिशवीत जे येतं, ते 5-6 दिवसापूर्वीचं शिळं दूध असतं, आणि मग त्या दुधाला परत काही दूध युरिया किंवा अशा तत्सम पदार्थापासून बनवलेलं जातं. त्याच्यातला चहाही चवीचा होत नाही. ते आरोग्याच्या दृष्टीने किती घातक असेल मित्रांनो. त्याच्यानंतर धान्य अ, किंवा आपण जे विकत घेतो, ते पण ते औषधांचा वापर केला जातो, किंवा भाज्यांवर पण फार औषध मारलं जातं. धान्य तयार करताना मशीनचा वापर केला जातो, त्याच्यामुळे त्यातले जीवनसत्व नष्ट होतात. हॉटेलच्या भाज्यांबद्दल बोलायलाच नको, तिथं आणून टाकतात कधी, आणि ते खूप दिवसानंतर फ्रीजमध्ये ठेवून वापरतात, आणि
टोमॅटोचा सूप जिथं बनवला जातो ना तिथं तुम्ही व्हिजिट द्या, पोतेचे पोते टोमॅटो येऊन पडतात तिथं, बरेचसे सडके सुडके असतात त्याच्यामध्ये. मग ते एकत्र करून मशीनमध्ये टाकून केमिकल्स वापरून त्याचा टोमॅटोचा ज्यूस तयार केला जातो आणि मग तो लोकांच्या पर्यंत विकला जातो. आता तांदूळ पण काही मॉल्समध्ये असा मिळतो की खूप दिसायला चांगला असतो, पॉलिश केलेला असतो तो, पण त्याची चव अजिबात नसते. आणि त्याच्यामुळे आपल्या नेहमीच्या दुकानदार किंवा मला तर असं वाटतं की शेतकऱ्यांकडूनच घेतलेला ओळखीचा तांदूळ हा जास्त चांगला. मग असं प्रत्येक बाबतीमध्ये तुम्हाला हे सगळं दिसून येईल. मग आता ह्याच्यावर उपाय काय? काय उपाय आहेत ह्याच्यावर मित्रांनो? दररोजच्या जीवनावर लागणाऱ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आपण घेतो, तर त्याच्यामध्ये आता काही महत्त्वाच्या वस्तूंच्या बाबतीत आपण उपाययोजना करू शकतो. त्यात पहिलं म्हणजे दूध. दूध फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर जे जे श्रीमंत लोक आहेत ना त्यांनी एक काम केलं पाहिजे, एक तर स्वतःची गाय किंवा म्हैस पाळायची सरळ, सुविधा असेल तर, पैसे असतील तर. हे बघा, दूध प्युअरच मिळेल, आपलाच माणूस ते दूध काढेल गाईचं किंवा म्हशीचं, म्हणजे दूध प्युअर. त्याचं ताक आणि दही हे प्युअरच मिळेल आपल्याला घरातलं, एकदम ताजं. लोणी प्युअर, तूप ते पण आपल्याला प्युअर मिळेल. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्युअर मिळतील. किंवा मग सरळ गवळीवाड्यामध्ये जायचं, आपल्या माणसाला पाठवायचं, त्याला किटली द्यायची आणि त्याला म्हणायचं आमच्या समोर ह्या गाईचं किंवा म्हशीची धार काढ, आणि तो काय 60 रुपये दूध देतो ना, तर 80 रुपये तुला देतो आम्ही, आणि तू ते घेऊन ये. आणि खात्रीचा माणूस पाहिजे आपल्याला जाणारा, त्याला पण चांगले पैसे द्या किंवा नेहमीचा, आणि एकदम 2-3 दिवसाचं आणून ठेवायचं. म्हणजे मग जे काय मार्केटमध्ये आपण पिशव्यांमधलं दूध घेतो ते वापरतात लागतं. चांगल्या दुधाचा चहा पण फार वेगळा येतो, आपल्याला त्याची चवच विसरलोय. आपल्याला ते पिशवीच्या दुधाचा चहा माहिती आहे. त्यामुळे दूध हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर दळण घरी करावं मला असं वाटतंय. आता त्याची मशीन पण मिळतात, त्यामुळं काही लोकांना सुविधा आहे घरच्या घरी अत्यंत स्वच्छताने दळण आपलं घरी करायचं आणि घरी वापरायचं. धान्य घेताना गहू असेल, तांदूळ असेल, ते ओळखीच्या शेतकऱ्यांकडूनच घ्यायचा तिथं शेतात जाऊन, म्हणजे आणि एकदम वर्षाचं घेऊन ठेवायचा. त्याला काय मासं औषधं थोडं टाकून पाला-पाचोळा त्याच्यामध्ये ठेवतात आणि ते ऊन वगैरे देऊन ठेवायचं 2-3 त्याला, म्हणजे ते वर्षभर 1 टाकी माल वापरता येतो. स्वच्छ चांगला ओळखीच्या शेतकऱ्याकडनं घेऊन यायचा. आता जे आपण तेल वापरतो ना स्वयंपाकासाठी, ते ते तेल खरं नसतं. म्हणजे शेंगदाण्याचं तेल जे आपण वापरतो ना, जे ते त्याला परवडतच नाही. कारण 1 किलो तेल तयार करायला 3 किलो शेंगदाणे लागतात आणि 3 किलो शेंगदाण्याचा भाव इतका आहे, की तो जे तेल विकतो ते खूप कमी पैशात विकतो. त्यामुळे ते कुठल्यातरी पदार्थापासनं, काहीतरी रबराचा काही पदार्थ आहे त्याच्यापासून ते तेल बनवलेलं असतं आणि त्याला फक्त शेंगदाण्याचा इसेन्स मारला जातो. त्याच्यामुळे ते सगळं तेल कुठलंही घ्या तुम्ही मग. आपण जे स्वयंपाकासाठी वापरतो, मग ते घाण्यावरचं तेल आणलं पाहिजे. आता ते फार अवघड आहे. काही ठिकाणी तसे घाणे आहेत, बारामतीला आहेत काही, करडई तेलाचे वगैरे घाणे, तिथून आणलं पाहिजे. किंवा मग जिथं जिथं शक्य आहे तिथं ते तेलाचा वापर कमी केला पाहिजे किंवा घरी तयार केलेलं तूप वापरलं पाहिजे. म्हणजे मग ह्या प्रकरणामध्ये आपल्याला उपाय शोधता येईल. आता आपण जो गॅस वापरतो तो पण फार विषारी आहे, ज्याच्यावर आपण स्वयंपाक तयार करतो. किती भारी शेगडी वापरा, किती त्याची फ्लेम चांगली, 4 फ्लेमची शेगडी आहे, गॅस आहे, पण तो मुळात गॅसच विषारी आहे. चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे लाकडावर तयार केलेला स्वयंपाक, तो प्युअर असतो. आता गॅसवर जर तुम्ही वांग्याचं भरीत भाजलं डायरेक्ट, तर ते विषारी तयार होतं. आणि तवा ठेवून चपाती भाजली तर एक वेळ ठीक आहे. मग आता लाकडावरचा स्वयंपाक कधी पण चांगला. आता ते कसं करता येईल, ते काही श्रीमंत लोकांना करता येईल, परंतु अवघड आहे ते थोडंसं. किंवा आपण गिझरचं पाणी जे अंघोळीला वापरतो ते पण विजेच्या ह्याच्यातनं तयार होतं. पूर्वी बंब वापरायचा तांब्याचा, त्याच्यामध्ये कोळसा टाकलेला असायचा, लाकडं, त्यामुळे ते आरोग्याला चांगलं असायचं पाणी. आता ह्या गोष्टी आपल्याला केलं तर शक्यत, अन्यथा काही ते त्याचं तर आपल्याला करता येणार नाही. कुकरमध्ये आपण भात वरण तयार करतो, तो पण प्रेशराईज करून तयार केला जातो. त्यामुळे ते पण आता AC सिस्टीम, एअर कंडिशन सिस्टीम वापरली जाते घरात, ती पण फार घातक आहे. मग ते एअर कंडिशन कार असेल किंवा आपलं ऑफिस असेल एअर कंडिशन, ते आरोग्याच्या दृष्टीने फार. आणि ह्या सगळ्या प्रकारातून लोकांना कॅन्सरचा धोका खूप वाढलेला आहे किंवा सतत आजारी असतात आणि सतत मानसिकदृष्ट्या बिघडलेले असतात हे लोक. आणि त्याच्यामुळे ह्याचा वापर आपल्याला कसा कमीत कमी करता येईल. मिक्सरमध्ये काय होतं, लोखंडी मिक्सरमध्ये जेव्हा आपण एकत्र करतो ना, तेव्हा ते फार ते लोखंडामध्ये त्याचं, जर तुम्ही आपल्या घरामध्ये जर पहिल्यांदा ते
अं, पाटावरून त्याचा वापर केला जायचा किंवा उकळा असायचं त्याच्यामध्ये केलं जायचं. ती नॅचरल पद्धती होती, आता पण ती नष्ट झालेली मित्रांनो. त्याच्यामुळे आता तुम्ही वडापाव खाता बाहेर, बऱ्याच वेळा मिसळ खाता, म्हणजे अगदी काय 2-4 दुकानं सोडले तर तिथं जे तेल वापरतात ते आदल्या दिवशीचं वापरलं जातं. सारखं तळण-तोळ, आणि त्यांची ती कढई जर तुम्ही बघितली ना वडापावची, परत नाही तुम्ही वडापाव खाणार. तर ते त्याच्यावर सुद्धा मग घरचाच वडापाव किंवा मिसळपाव बनवलेलं कधी पण चांगलं. आता तुम्हाला बाहेर उसाचा रस प्यायचा आहे ना, तर ना एखाद्या फॅमिली मोठी आहे, त्यांच्या घरात 10-15 जण आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, तिथं जायचं, त्याला म्हणायचं भाऊ, त्याला पैसे चांगले तयार करायचे, रिकाम्या वेळी जायचं जरा. त्याचं ते मशीन असतं ना रस गाळायचं तयार करायचं, ऊस लावून तो रस आपल्याला प्यायला देतो. ते 2 बादल्यांनी पहिले धुवून टाकायचं स्वच्छ पाण्याने. त्याचे भांडे बिंडे काहीच वापरायचे नाही, आपल्या घरचे भांडे न्यायचे. ह्याच्यात ऊस त्याच्यात धुवून घ्यायचा परत, त्याने तो आधी छिलून ठेवलेला असतो, आणि त्याला म्हणायचं आता ऊस लाव, आणि आपल्या घरच्या भांड्यांमध्ये तो गाळून घ्यायचा, आणि तो आपल्या किटलीमध्ये घरी घेऊन यायचा, आणि बर्फ नाही तिथला वापरायचा, बर्फ आपल्या घरच्या वापरायचा. बर्फाचा फार मोठा विषय आहे मित्रांनो. ते तुम्ही जर रस्त्यावर दिसत असाल तुम्हाला कधी कधी बैलगाडीवर बर्फ नेतात, सरलाट सगळीकडे वापरला जातो ऊसाच्या गोळांमध्ये, हॉटेलमध्ये. जिलेबीचा जो मठ्ठा तयार केला जातो त्याच बर्फामध्ये तयार केला जातो, आणि ते तर फार घातक आहे. त्यामुळे लग्न समारंभामध्ये जे गार पाणी असतं ते पण त्या बर्फामध्ये तयार केलं जातं. त्याच्यानंतर जे काही आपण मठ्ठा पितो ते पण त्याच्यामुळे ते, खरं तर त्याच्यावर फार अवघड विषय झाला आहे नाही का, म्हणजे जगायचं कसं हाच विषय झालेला आहे. आता तुम्हाला भीती वाटेल, काय काय ठिकाणी शवाग्रह असतात, डेड बॉडीज वगैरे ठेवतात, तिथं फार मोठ्या प्रमाणात बर्फ असतो. काही हॉटेल मालक तिथला बर्फ नेतात आणि तो सुद्धा वापरतात. म्हणजे अगदी गर्दीच्या ठिकाणचे साधे साधे हॉटेल आहेत ना, त्यांना तो खूप कमी पैशात मिळतो, असा विषय आहे सगळा. तर हे सगळं आपल्याला टाळता येईल, आणि त्याची खबरदारी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. हॉटेलमध्ये ज्या भाज्या वापरल्या जातात, पालक असेल त्याची सगळी ग्रेव्ही तयार करून ठेवली जाते, थोडंसं फोडणी वगैरे देऊन ते तुम्हाला दिली जाते, आणि हे फ्रीजमध्ये ठेवलं जातं बरेच दिवस, नॉनव्हेज आणि त्या भाज्या सगळ्या, आणि त्याच तुम्हाला नंतर देतात. फ्रीजमधलं खाणं पण अत्यंत घातक आहे. आणि भात जो असतो, राईस आपण खातो हॉटेलमध्ये, तर तो वाफाळूनच ठेवलेला असतो, त्यामुळे त्यातले सगळे जीवनसत्व गेलेलेच असतात, त्यात तो फ्रीजमध्ये ठेवलेला असतो. त्याला फक्त आयत्या वेळेस तडका देतात किंवा ग्रेव्ही मिक्स करून, आणि तो मग कस्टमर्सला सर्व केला जातो. त्यामुळे तांदळामध्ये त्याला खाल्ल्यानंतर असं काही ताकद आल्यासारखं वाटतच नाही. ते तांदूळ म्हणजे त्याच्या काही सत्वच राहिलेलं नसतं, तर आधीच तो वाफाळून ठेवलेला असतो, फक्त तडका देतात आणि ते तुम्हाला देतात. हे हा पण विषय आहे. नॉनव्हेज फूड हे जेव्हा आपण हॉटेलमध्ये खातो तेव्हा ते पर्याय नसतो आपल्याला, पण ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं आधी आणून, मग त्याच्यानंतर ते मसाले वगैरे लावून आणि मग ते देतात आपल्याला. तर नॉनव्हेज फूड सगळ्यात भारी म्हणजे ना, आपण घरी बनवायचं ते, म्हणजे हॉटेलमधलं खाण्यापेक्षा. म्हणजे मटन शॉप किंवा चिकन शॉपमधून डायरेक्ट ते रॉ चिकन किंवा मटन घेऊन यायचं कच्चं, आणि ते घरच्या मसाल्यांमध्ये आपल्या घरीच बनवायचं, ताजं घेऊन यायचं आणि लगेच ताजं बनवायचं, ताजंच खायचं, सकाळचं संध्याकाळी पण खायचं नाही. त्याच्या चवीमध्ये खूप फरक पडतो, 2-3 पटीने चांगली चव आपल्याला मिळते, आणि ते आरोग्यास देखील चांगलं असतं, पचायला देखील ते सुलभ होतं. हॉटेलमध्ये मोस्टली तंदूर रोट्या, पराठे असं मिळतं, ते काय आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही. चपाती, भाकरी ज्वारीची आणि बाजरीची ही चांगली आरोग्याला, तर ती बहुधा हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा मिळत नाही. तंदूर रोट्या असं ते मिळतं त्या ठिकाणी. आणि ब्रेड हा देखील महत्त्वाचा विषय, त्याची चर्चा राहून गेली. ब्रेड म्हणजे आपण मिसळ बरोबर खातो, किंवा बऱ्याच वेळा आपण फूडमध्ये त्याचा वापर करतो, ते जे बेकरीमध्ये बनवला जातो ना, त्याच्यावर काही वर्तमानपत्रात लेख आले होते, त्यावर बेकऱ्यांची अवस्था, तिथं वापरलं जाणारं पीठ, मैदा, त्याची ती मशिनरी, त्या ठिकाणी बरेच उंदरं किंवा असे किडे मकोडे झुरळं वगैरे फिरत असतात, त्यांची अंडी, आणि अत्यंत अस्वच्छता असते. आणि ते मग ते ज्या पॉटमध्ये बनवतात ते, म्हणजे ब्रेड बनवतात ते, आणि ते कामगार तिथं जे असतात ते तिथंच राहतात, तिथंच खातात पितात आणि झोपतात. अत्यंत अस्वच्छ हाताने आणि ते ब्रेड बनवला जातो. त्यामुळं ब्रेड हा देखील
फार महत्त्वाचा विषय आहे. तर ते कुठल्या बेकरीतनं कुठला ब्रेड तुम्ही आणता काय? काही वडापाव विकणारे लोक स्वतःचा ब्रेड बनवतात बघा. आणि तो पावभाजीचा जरी ब्रेड असला तरी तो पण त्यांचा स्वतःचा असतो. तर ते फार स्वच्छतापूर्ण पद्धतीने बनवला जातो. तर हा ब्रेड देखील आपण जो खातो हा देखील फार वेळेला एक चांगल्या क्वालिटीचा ब्रेड आपल्यापर्यंत येत नाही. भेसळयुक्त ब्रेड आपल्यापर्यंत येतो. काही वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी चर्चा करू नये, परंतु आता एक जीवन पद्धतीचा तो महत्त्वाचा भाग झालेला आहे. त्याच्यामुळे अल्कोहोल हा जो प्रकार आहे म्हणजे दारू, ड्रिंक्स, अल्कोहोल हा प्रॉपर शब्द आहे त्याला, किंवा बियर ही बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेट मिळते. म्हणजे त्याचा काय माणसाच्या तो ज्या कारणासाठी आणतो त्याचा त्याला उपयोग होत नाही. तर काही अशी फेमस दुकान आहेत प्रत्येक गावामध्ये नाही का, तिथं एकदम ओरिजिनल वाईन म्हणा किंवा बियर, अल्कोहोल ड्रिंक्स मिळते, की ते प्रॉपर फॅक्टरीमधून डायरेक्ट तिथे येते. ते भावामध्ये पण कमी जास्त करत नाही, की तसं कोणीच करत नाही. पण तो तिथून फार मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केली जाते आणि ओरिजिनल क्वालिटीची अल्कोहोल किंवा बियर तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. तर स्टफ जो आहे हा त्याच ठिकाणावरनं आणावा, इतर ठिकाणावरनं अजिबात आणू नये. माणसाने नेहमी चौरस आहार घेतला पाहिजे. म्हणजे पालेभाज्या, कडधान्य, फ्रूट्स, दूध, तूप, ड्राय फ्रूट्स, तांदूळ म्हणजे राईस, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती गव्हाची. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या मेंदूला जे केमिकल्स आवश्यक असतात ते त्यातनं त्याला मिळतात. मग त्याला औषधाची गरजच राहत नाही. चौरस आहार आणि फूड वेळच्या वेळी घेतलं पाहिजे आणि व्यवस्थित घेतलं पाहिजे. फूड तुम्ही जसं घेता तसा तुमचा मूड तयार होतो. आणि जे कपडे तुम्ही घालता कॉस्ट्युम ते कसे त्याच्यावरनं पण तुमचा मूड तयार होतो. त्यामुळे कपडे, तुमचे कॉस्ट्युम आणि फूड हे फार महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीचं तुमचं असेल त्याच्याप्रमाणे तुमचा मूड तयार होतो. फूडच्या बाबतीमध्ये खबरदारी. फूड चांगलं घेतलं तर दवाखान्याची औषधं घ्यायची काहीच गरज नाही. चौरस आहार आणि वेळच्या वेळी शेड्यूल पाहिजे. सगळ्या भाज्या कव्हर झाल्या पाहिजेत. आता थोडासा अभ्यास पण पाहिजे. बरेच वेळा पनीरची भाजी जास्त वापरली जाते. पनीर ही भाजी नाही आहे, दूध आहे. पण भेंडीची भाजी, शेवग्याची भाजी, कारल्याची भाजी आहे, या औषधी भाज्या आहेत. वांग, बटाटं बरंच म्हणजे त्याच्यामध्ये आहे, गवार आहे. तर ते भाजी पाहिजे त्याला. आणि म्हणून आता नारियल पाणी, नारियल पाणीमध्ये पण खूप छान तुमच्या पोटात व्हिटॅमिन्स जातात. सलाईनची गरज नाही राहणार. नारियल पाणी, सफरचंद, फळावळ जर तुम्ही खाल्ली, आंबा हे फळ असेल ना त्याने फार मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण होतो तुमच्या मनामध्ये. मँगो, आंबा हे फळ, सफरचंद हे फळ पण चांगलेलं आहे. तर याचा आहारात वापर केला पाहिजे.